मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, मुंबईचा महापौर आमचाच होणार हे जे काही दावा आहे हे तुम्हाला आठवतं का? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी जे उत्तर भारतीय आहे त्यांनी हा दावा केलेला होता की मुंबईचा महापौर हा आमचाच होणार आणि आमची सत्ता येणार आणि आम्ही जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणार आणि त्यानंतर एकदा आमची सत्ता या ठिकाणी आली, आमचा महापौर या ठिकाणी झाला की मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणाला नोकरी द्यायची हे आम्ही ठरवणार आणि त्यानुसार मुंबईच्या बाहेरच्या लोकांना महाराष्ट्रामधील असतील तरीसुद्धा त्यांना नोकऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये दिल्या जाणार नाहीत आणि उत्तर भारतीयांना मात्र मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये नोकऱ्या दिली जातील. ह्याच्यावर मोठ्या प्रमाणावर त्यावेळेस वाद झालेला होता आणि मनसे शिवसेना यांनी त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. हे आपण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस हे आपण पाहिलेलं होतं. खरं तर अशा प्रकारचे वाद निर्माण होणं किंवा संपूर्ण देशभरामधून जे लोक ज्यावेळेस मोठमोठ्या शहरामध्ये किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जातात त्यावेळेस त्याप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथली भाषा, तिथली संस्कृती, तिथल्या लोकांशी त्यांना जुळवून घ्यावं लागतं. आणि जर संविधानिक जर गोष्ट आपण बघितली किंवा भाषावार प्रांत रचना जर आपण बघितली तर आपल्याला आपल्या देशाचा इतिहास आपल्याला तेच सांगतोय की भाषावार प्रांत रचनेमध्ये हे जे काही वेगवेगळ्या भाषिक राज्य आहेत ती निर्माण झालेले आहेत. आणि अशाच प्रकारे जे काही मुंबई आणि गुजरात हे जे एक राज्य होतं ज्याला मुंबई प्रांत म्हटलं जायचं, त्याची ज्यावेळेस विभागणा झाली त्यावेळेस सुद्धा ही भाषावार प्रांत रचनेनुसार गुजरात हा गुजराती भाषिकांना गेला आणि मराठी भाषिकांना हे जो काही महाराष्ट्र आहे हा मराठी भाषिकांच्या वाट्याला आला. आणि म्हणून या ठिकाणची जी मराठी भाषा आहे ही मराठी भाषिक आहे किंवा मराठी लोक आहेत हे या ठिकाणचे स्थानिक लोक आहेत. आणि म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस आपण जर बघितलं असेल एक 20-25 वर्षापूर्वीचा काळ जर तुम्ही लक्षात घेतला तर संपूर्ण भारतामधून जे स्थलांतर व्हायचं की जास्तीत जास्त मोठ्या संख्येने जे लोक जायचे ते मुंबईमध्ये जायचे, रोजगारासाठी जायचे. आणि म्हणून मुंबई हे कॉस्मोपॉलिटन ज्याला म्हटलं जातं किंवा मेट्रो अशा प्रकारचं जे शहर आहेत ते त्या ठिकाणी निर्माण झालं आणि संपूर्ण देशातले जे लोक आहेत ते त्या ठिकाणी मुंबईमध्ये आले. परंतु अशाच प्रकारे आता महाराष्ट्रामधील जे मोठमोठी शहरं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे होत आहे. पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर पुण्यामध्ये जे स्थानिक आहेत त्यांच्या मानाने आता जे बाहेरून वेगवेगळ्या राज्यामधून जे लोक स्थलांतरित त्या ठिकाणी झालेले आहेत त्यांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी राहत असताना मराठी भाषा येणं हे स्वाभाविक आहे किंवा आपण ज्या ठिकाणी ज्या राज्यात जातो त्या ठिकाणची भाषा येणं हे स्वाभाविक आहे. जसं आपण उत्तरेकडच्या राज्यांमध्ये गेल्यानंतर आपण हिंदी त्या ठिकाणी बोलतो, त्या ठिकाणी आपण मराठी बोलायचा प्रयत्न करत नाही किंवा मराठी त्यांना आपल्याला माहिती आहे की साऊथमध्ये आपण गेलो तर त्या ठिकाणी आपण हिंदी किंवा इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करतो की त्या ठिकाणची जर स्थानिक भाषा येत नसेल तर त्या ठिकाणी आपण थोड्या दिवसासाठी जर गेलो असेल तर आपण आपली जी काही दुसऱ्या ज्या भाषा आहेत हिंदी आहे, इंग्लिश आहे त्याचा आपण वापर करतो आणि त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जितके दिवस राहतो तितके दिवस राहतो. परंतु जर आपण त्या ठिकाणी कायम वास्तव्याला गेलो तर निश्चितपणाने तिथली जर भाषा आपण शिकून घेतली तर त्या ठिकाणी राहणं हे सोपं होतं. अशाच प्रकारे ज्यावेळेस जे काही उत्तर भारतीय असतील, दक्षिण भारतीय असतील किंवा इतर कोणत्याही देशातील वेगवेगळ्या कोणत्याही राज्यामधून ज्यावेळेस लोक एखाद्या राज्यामध्ये येतात त्यावेळेस त्या ठिकाणी जर त्यांना सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी मराठी भाषे हे राज्य आहे किंवा मराठी भाषा ही राज्याची आहे तर तुम्हाला या ठिकाणी मराठी भाषा शिकावी लागेल, तर त्याच्यामध्ये वाद का निर्माण केला जातो हे समजत नाही. किंवा आम्ही हिंदीच बोलणार किंवा आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करणार हे का लादलं जातं हे समजत नाही. कारण तुम्ही जर बघितलं असेल तर हा जो वाद आहे किंवा भाषिक वाद जो आहे किंवा विशेष करून जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या राज्यांपेक्षा जास्त करून उत्तर भारतीय आणि मराठी हा जो वाद आहे हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. कारण त्या ठिकाणचे जे लोक आहेत ते जास्तीत जास्त स्थलांतरित हे महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत आणि गुजरातमध्ये सुद्धा आहेत. परंतु त्या ठिकाणी आपल्याला इतकं म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर वेगळे त्या ठिकाणचे मुद्दे आहेत. परंतु या ठिकाणी असं मराठीला विरोध करणं हे त्यांच्यासाठी का आवश्यक वाटतं ह्याचं काय कारण मात्र अजूनपर्यंत समजलेलं नाही. कारण आता जो नवीन कायदा महाराष्ट्र सरकारने बनवला आणि त्याच्यामध्ये रिक्षावाले आणि टॅक्सी चालक यांना मराठी आलं पाहिजे, लिहिता वाचता आलं पाहिजे हा जो कायदा केला आहे त्या कायद्याला आता सध्या महाराष्ट्रामध्ये विरोध होत आहे. आणि त्याच्या विरोधात 4 तारखेपासून 4 मेपासून त्यांनी जे सांगितलेलं आहे की बेमुदत आम्ही त्या ठिकाणी संप करणार आहोत. या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत हा कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी संप करणार आणि आम्ही सरकारला
मागे घ्यायला भाग पाडणार. ह्याच्यामध्ये जे आपले राज्याचे मुख्यमंत्री आहेत किंवा उपमुख्यमंत्री आहेत, दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचीसुद्धा भूमिका या ठिकाणी स्पष्ट झाली पाहिजे की त्यांचं काय म्हणणं आहे. कारण ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही येते की तुम्ही जे काही राजकारण याच्यामध्ये जे येतं ते याच्यामध्ये मागे या ठिकाणी येतं. कारण तुम्ही जर बघितलं असेल तर क्षेत्रीय पार्ट्या आणि राष्ट्रीय पार्टी हा याच्यामध्ये मुख्य भाग आहे. कारण ज्या क्षेत्रीय पार्ट्या आहेत त्यांची क्षेत्रीय अस्मिता किंवा ज्या महाराष्ट्रापुरतं ज्यांचं राजकारण आहे त्यांचा भूमिका ही वेगळी असते आणि ज्यांना देशात राजकारण करायचे त्यांची भूमिका वेगळी येते. कारण त्यांना माहिती आहे की आम्ही जर हिंदी भाषिकांना किंवा जे अमराठी आहेत त्यांना जर आम्ही सांगितलं की तुम्हाला सक्तीची या ठिकाणी करावं लागेल किंवा या ठिकाणी शाळेमध्ये तुम्ही बघितलं असेल मध्ये एक हिंदी कंपल्सरी करण्याचा एक वादसुद्धा निर्माण झाला होता. त्यालासुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विरोध करण्यात आला की हिंदी तुम्ही कंपल्सरी का करताय. तीच मुद्दा या ठिकाणी सुद्धा आहे की या ठिकाणी जे लोक राहत आहेत त्यांना या ठिकाणी व्यवसाय करायचा आहे तर त्यांना एक किमान लिहिता वाचता येईल एवढं, म्हणजे तुम्हाला एकदम फ्लुएंट किंवा चांगल्या प्रकारची मराठी आली पाहिजे असं कोणीच म्हणत नाही. लिहिता वाचता आले पाहिजे. ज्याप्रमाणे आपल्याला हिंदी लिहिता किंवा वाचता येते त्याचप्रमाणे किंवा इंग्लिश आपल्याला फ्लुएंट जरी येत नसेल तरी परंतु आपल्याला लिहिता वाचता आणि समजते. अशाच प्रकारे जर त्यांना मराठी लिहिता वाचता आली तर त्याच्यामध्ये त्यांना अडचण येण्यासारखं काय आहे हे समजत नाही. परंतु याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि ज्या राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांचं म्हणणं असतं की आम्ही याच्यामध्ये पडणार नाही. कारण आम्ही जर याला विरोध केला तर आमचं जे देशातलं राजकारण आहे त्याला धक्का बसू शकतो आणि आम्ही म्हणून या लोकांना आम्ही सपोर्ट देणार आणि आम्ही तोंड बंद करून बसणार. आणि हा जो वाद लागलेला आहे हा वाद असाच लागला तरी आम्ही काय करू शकत नाही. म्हणजे थोडक्यामध्ये काय झालंय, परवा तुम्ही बघितलं असेल मुंबईमध्ये ती जी महिला आहे त्या महिलेने ज्या प्रकारे त्या ठिकाणी एक धडक विरोध केला आणि मंत्र्याला ती जाऊन थेट भिडली आणि त्यांनी गेट आउटपर्यंतची जी भाषा त्या ठिकाणी झाली, त्या महिलेचा जो उद्रेक त्या ठिकाणी झाला तोच उद्रेक या ठिकाणी पुन्हा एक वार महाराष्ट्रामध्ये करायचं आहे का काय असा प्रश्न या ठिकाणी उत्पन्न होत आहे. कारण एक सरकार म्हणून सरकारची भूमिका असली पाहिजे. सरकार जर एखादा कायदा निर्माण करतं, सरकार जर एखादी भूमिका जाहीर करते, सरकार जर एखादी गोष्ट सांगते तर त्यांना त्या ठिकाणी येऊन त्यांची जी भूमिका आहे, ज्याप्रमाणे महिला आरक्षण बिलाच्या नावामागे ज्याप्रमाणे डिलिमिटेशन हे बिल नामंजूर झाल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आल्या आणि प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला की हा जो कायदा आहे तो कशा प्रकारे निर्माण केला गेला, त्या कायद्याला का विरोध झाला. परंतु त्याच्यामध्ये ज्या मुख्य ज्या गोष्टी होत्या की हा कायदा कसा निर्माण झाला, कधी निर्माण झाला, तो आजपर्यंत का लागू झाला नाही किंवा डिलिमिटेशनच्या आडून तो का आणला, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्या प्रेस कॉन्फरन्समधून देशाला किंवा महाराष्ट्रातील जनतेला मिळालीच नाहीत. परंतु त्या ठिकाणी एक डिबेट करण्याचा सुद्धा प्रस्ताव देण्यात आला आणि ज्यावेळेस जे विपक्षामधील जे काही विरोधी पक्षातील लोक आहेत त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की आम्ही तुमच्यावर डिबेट करायला तयार आहोत, त्यावेळेस आता महाराष्ट्रातील जनता ही वाट पाहत आहे की हे डिबेट कधी होणार आणि कोण करणार. कारण त्याच्यामधून देशातील किंवा राज्यातील जनतेला सुद्धा प्रबोधन होऊ शकतं की खरोखर हा जो कायदा आहे हा कायदा कशा प्रकारे निर्माण झाला आणि हे डिलिमिटेशन बिल जे नामंजूर झालं ते का निर्माण झालं. अशाच प्रकारे आता जर 4 तारखेनंतर पुन्हा एक वार राज्यामध्ये जर आंदोलनाची वेळ आली तर हे आंदोलन जर निर्माण झालं किंवा सरकारने हे आंदोलनामधून काही मार्ग काढला नाही किंवा काही योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर पुन्हा एक वार हे जे काही लोक आहेत ह्याच्यामध्ये शेवटी जे सामान्य जनता आहे ती भरडली जाईल. कारण सर्व जो बोजा आहे तो पुन्हा एक वार जे ट्रॅफिक आहे या याच्यावर पडणार आणि जे काही त्यामध्ये एक प्रकारे पुन्हा एक वार तुम्ही बघितलं असेल ज्यावेळी टॅक्सीचा रिक्षांचा संप होतो त्यावेळेस काय होतं ही परिस्थिती आपण बघितलेली आहे. आणि म्हणून अनेक वेळेला ही गोष्ट असते की जर कायदा केला जातो तर त्या कायद्याचं महत्त्व तुम्ही बघितलं असेल की वेगवेगळे कायदे ज्यावेळेस केले जातात त्या कायद्याला गेल्या 10-12 वर्षामध्ये जेवढे पण कायदे देशामध्ये निर्माण झाले मग ते शेतकऱ्यांविरोधात किंवा 3 कायदे असतील त्यांना शेतकऱ्यांनी विरोध केला, त्याच्यानंतर जे लेबर लॉ झाले त्याला त्या ठिकाणी लोकांनी विरोध केला किंवा असे वेगवेगळे जे कायदे निर्माण होतात त्या कायद्यांना विरोध का केला जातो हे समजत नाही. जर कायदे निर्माण केले तर ते लोकांच्या हितासाठी असले पाहिजे आणि सरकारने असे कायदे केले पाहिजेत की जेणेकरून लोकांना त्रास नाही झाला पाहिजे किंवा जे आंदोलनं केले जातात. आता हे
जे आंदोलनाची जी काही त्यांनी हाक दिलेली आहे त्याच्यासाठी सुद्धा सरकारने जर त्यांना हा कायदा मागे घ्यायचा नसेल तर एक आचारसंहिता ठरवून दिली पाहिजे आणि त्यांना एक विशिष्ट ठिकाणी त्यांना ठरवून दिला पाहिजे की या ठिकाणी तुम्ही या आणि तुमचा जो काही लोकशाही मार्गाने तुम्हाला जो विरोध करायचा आहे तो या ठिकाणी तुम्ही करा आणि किती दिवस करायचं तेवढे दिवस करा, आमचं काही म्हणणं नाही, परंतु जागा त्यांना ठरवून दिल्या पाहिजेत की आणि इतर जो लोकांना त्रास होणार नाही याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे की जेणेकरून ह्या ज्या बस आहेत किंवा इतर जे वाहतुकीचे जे काही साधनं आहेत त्याच्यावर ताण येणार नाही आणि देशातील जी काही राज्यातील ही जी कायदा सुव्यवस्था आहे त्याचा प्रश्न निर्माण होणार नाही याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे आणि त्याहीपेक्षा कायदा सुव्यवस्था तर निर्माण होणार नाही हे तर सरकारने बघितलंच पाहिजे, पण त्याहीपेक्षा सामान्य लोकांना कोणताही त्रास याचा झाला नाही पाहिजे, आंदोलनाचा झाला नाही पाहिजे. कारण या ठिकाणी कोणीही मागणी ही करत नाही किंवा जनतेकडून आपल्या देशामध्ये एक खरं तर बघितलं ना तर एक गोष्ट अशी आहे की सरकारकडे ज्याप्रमाणे एक पॉवर ऑफ अटर्नी असते ना त्याप्रकारे सरकारकडे पॉवर ऑफ अटर्नी आहे की तुम्हाला आम्ही निवडून दिलं, आता 5 वर्ष तुम्हाला जे करायचे ते करा, मग जे पाहिजे ते नियम, पाहिजे ते कायदे आणि पाहिजे धोरणं तुम्ही बनवा आणि जनतेचं त्याच्यामध्ये कुठेही 5 वर्ष कोणताही हस्तक्षेप असत नाही. अशा प्रकारची लोकशाही आपल्या देशामध्ये आहे आणि म्हणून हे जे कायदे बनवले जातात हे कायदे ज्यावेळेस बनवले जातात त्यावेळेस सरकारची जबाबदारी आहे की कोणताही उद्रेक त्या कायद्याविरोधात जर झाला तर तो निपटण्याची तयारी सरकारची असली पाहिजे किंवा जे लोक याच्यामध्ये आंदोलनं करतात त्यांच्याशी विचारविनिमय करून लोकशाही मार्गाने सरकारने सुद्धा याच्यातून मार्ग काढला पाहिजे किंवा त्या लोकांना समाधान होईल अशा प्रकारची भूमिका घेतली पाहिजे. आणि जर ते म्हणत असतील की मराठी आम्ही शिकणार नाही, मराठी आम्ही या ठिकाणी आम्ही मराठी लिहिता वाचणार नाही, तर मात्र सरकारने त्याच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे. ही भूमिका सरकारची असली पाहिजे आणि याच्यामधून सामान्य जनतेला वेठीस धरलं जाणार नाही, सामान्य जनतेचे हाल होणार नाही, सामान्य जनतेवर कोणताही ताण पडणार नाही आणि सामान्य लोकांना पुन्हा एक वार वाहतूक कोंडी आणि इतर जे काही समस्या आहेत त्याला तोंड द्यावं लागू नये यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्या वेळी असे संप होतात त्यावेळेस इतर जे वाहतूक माध्यमं असतात त्याचाच लोक प्रयत्न करतात आणि त्या ठिकाणी पुन्हा एक वार लुटालूट ही जनतेची होत असते आणि म्हणून ही सर्व लुटालूट होणार नाही याचीसुद्धा त्या ठिकाणी सरकारने काळजी घेतली पाहिजे. आणि हा जो कायदा निर्माण केलेला आहे हा कायदा कसा योग्य आहे त्याच्यावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जाऊन सांगितलं पाहिजे आणि त्यांची जी भूमिका आहे ती स्पष्ट केली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा या व्हिडिओवर तुमचे मतं कमेंट करून सांगू शकता. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.